धन्यवाद सोमनाथ खाडे सर. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक या क्रीडा स्पर्धेमध्ये. श्रेयसदादा वेखंडे पुरस्कृत ही क्रीडा स्पर्धा आहे. प्रथम क्रमांकाचं प्राइज, तृतीय क्रमांकाचं प्राइज, मॅन ऑफ द सिरीज या क्रीडा स्पर्धेसाठी खास करून श्रेयसदादा असेल आणि त्यांच्या समवेत बंटीदादा भोईर यांच्या माध्यमातून लाभलंय. युनिक इम्प्रा RMC चे ओनर आहेत दोनही बंधू प्रशांतजी भोईर आणि खास करून श्रेयसदादा वेखंडे यांच्या माध्यमातून पारितोषिक जे मात्र पाहायला मिळतात त्यांचं मनापासून आभार आपण व्यक्त करू. जाव्या मैदानाच्या आत जिथे आजच्या दिवसातील अंतिम सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू आणि पहिल्याच बॉलवर मोठी विकेट. संदीपला संधीच दिली नाही गोलंदाजाने. पहिल्याच बॉलवर शिकार. फलंदाज बाद. टायटल सॉन्ग पॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन पडवळ अर्थात मलिंगा तिसऱ्याच क्रमांकावर प्रमोट केले. आता त्यांना बॅटसाठी डाव सावरावा लागेल. कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचंय आपल्याला. सचिन पडवळ, मलिंगा आमचे सर्वच आयोजक आता बाउंड्रीच्या दिशेने रवाना होत आहेत कारण महत्वाचा सामना आहे. इथे टाकलेला बॉल फुल टॉस, तिथे क्षेत्ररक्षण अप्रतिम आणि दुसऱ्या बॉलवर बिग डाऊन, बिग विकेट. मोसिम बॅक टू द पेव्हिलियन. दुसऱ्या बॉलवर दुसरा हादरा. खास करून अक्षय पानसरे जे शहीचे खेळाडू आहेत त्यांच्या वतीनं चरीव संघाचे खेळाडू आहेत त्यांच्या वतीने एक पारितोषिक येत आहे. खास करून मलिंगाच्या लगातार 3 षटकारांसाठी 1111 रुपयाचं पारितोषिक आहे. पारितोषिकांची खूप मोठी उधळण या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्वच आयोजक जे मात्र मनमिळाव आहेत सर्वच आयोजकांचं आपण विशेष कौतुक या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. एक मोठी क्रीडा स्पर्धा आयोजित करत असताना तुमच्यामध्ये गोडवा असणं फार गरजेचं. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल हॅमर्ड केलाय. चांगला फटका डीप मिड विकेटला. सचिन पडवळ, मलिंगाचा चौकार. नितीनजी अंदाडे यांच्याकडून दोन्ही टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. खास करून स्पेशली विश्वाससाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. साबगाव टीमचे कॅप्टन आहेत ते क्वालिफाय देखील होताना आपल्याला पाहायला मिळाले. चेंडू हवेत. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही थांबत. आता बॉल मैदानाच्या आत. मलिंगाचा दुसरा वार. चौकार. मैदानाच्या 2-8 चांगला सामना मैदानामध्ये रंगतोय. स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक. दादासाहेब यांच्या स्मृतीला उजाळा देणारी ही क्रीडा स्पर्धा. एक वेगळं स्वरूप या क्रीडा स्पर्धेला प्राप्त होतं. ओ रिव्हर्स खेळलेत आणि लगातार एका ओळीत एका लाईनीत हा तिसरा चौकार मलिंगाच्या बॅटमधून. 4.
श्रेयसदादा असेल, मनोजदादा असेल, भरपूर मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी आणि त्यांचे सर्वच सहकारी जे प्रत्येक पडद्यामागचे अनेक हिरो आहेत या क्रीडा स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी सर्वांचंच आपण कौतुक करू. पहिले 2 चेंडू पूर्णपणे साडगावचे होते, परंतु तदनंतर पलटवार केला मैदानाच्या आत सचिन पडवळ मलिंगाने आणि मलिंगाने एकाच षटकात लगातार 4 चेंडूवर 4 चौकार खेळलेले आहेत. चौकारांचीच भाषा मैदानाच्या आतमध्ये बोलतोय. सचिन पडवळ स्पेशली गोलंदाज म्हणून ओळखला जातो, परंतु मैदानाच्या आत आल्यानंतर आपल्या गावासाठी लढायचंय, आपल्या गावाचं नाव आज मोठं करायचंय, यासाठी मैदानामध्ये उतरलाय. त्याच्या पाठमधून 4 चौकार. 2 सलामीवीर ज्यांनी आजचा दिवस गाजवला ते दोन्ही लगातार 2 बॉलवर बाद झालेत, परंतु मैदानामध्ये भिंत उभी आहे. खास करून मळेगावची सचिन पडवळ मलिंगा. गोलंदाज तयार आहेत. जगदीश इथे टाकलेला हा चेंडू. हो गई गलती, हो गई भूल. दांडी 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 गुल. अप्रतिम गोलंदाजी जगदीश आलेत, ज्यांनी आपल्या सापगावचं नाव साडगावचं नाव खूप मोठं केलेलं आहे. असं असणार हा गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवर तयार होतील. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. युवराज हा डेटिंगसाठी ते जाणले जात आहेत, परंतु सध्या परिस्थिती पाहिली तर दुसरं षटक मैदानामध्ये चालू आहे. त्यांचा खेळ कसा होतो ते पाहायचं. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. कॉटन बोर्डची संधी. दूरवरती चेंडू पडलाय. एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 18 या धावसंख्येवर. 18 धावपालिकावर मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मिळवून देण्यामध्ये सर्वात मोलाचा वाटा आमचे खास मित्र आहेत सोमनाथ खाडे सर. त्यांनी संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचा आम्ही मनापासून आभारी राहू. गोलंदाज तयार आहेत. जगदीश इथे टाकलेला बॉल. बॅक टू बॉलवर फटका सजवायचा होता. 5व्या बॉलवर 5वा चौकार येईल का हीच अपेक्षा होती मलेगावला, परंतु नाही. समोर जगदीश आहे ज्याने खूप चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये. 3 चेंडू आत्ता टाकले. गोलंदाज तयार आहेत. जगदीश इथे टाकलेला हा चेंडू लाईन तिथे चेक करावे लागेल. अभि सावंत सर आमच्या बाजूला वळतायत. अभि सरांचा अवांतरचा इशारा सो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. धाबलकवर धावसंख्या सध्याच्या घडीला 19 रन 19 धावा जे मात्र पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. गोलंदाज तयार होतील. इथे टाकलेला बॉल. मलिंगा मलिंगा मलिंगा. सध्याच्या घडीला सचिन 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 पडवळ ऑन फायर. सिक्सर. समीर बेरे त्याचबरोबर तानाजी भेरे यांच्या वतीने एक पारितोषिक येते. लगातार 3 चौकार 500, लगातार 3 षटकार 500. पारितोषिकांची उधळण असणारी क्रीडा स्पर्धा स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल फुलटॉस. मलिंगा नाही थांबणार. मलिंगा राडा करतोय मैदानाच्या आत. अजून एक दमदार चौकार. या बॉलवर चौकार किंवा षटकार आला तर 1000चं पारितोषिक आहे मलिंगासाठी. इथे टाकलेला बॉल आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक येतील डीप विकेटला. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. किती सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आहे, परंतु इथे रन आउटची शिकार आणि सर्वात मोठा हादरा टीम मलेगावला. सचिन पडवळ बॅक टू द पेव्हिलियन.
सध्याच्या घडीला आमंत्रित केलंय सुरेशला. तो गोलंदाजी करण्यासाठी तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकर इनवर बॅटर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतील. निखिल आणि युवराज यांना आता भागीदारी करावी लागेल. चांगली सुरुवात दिली मलिंगाने, परंतु ही आवश्यकता होती का? हाच फार मोठा प्रश्नचिन्ह प्रत्येकाच्या मनात पडलाय. इथे 2 धावांना नसत्या जरी घेतल्या, मलिंगा मैदानाच्या आतमध्ये थांबू शकला असतात. त्याच्या पाठमधून चांगलेच फटके येत होते. सर्वच दिशेला त्याने चौकार खेळले, सर्वच दिशेला त्याच्या पाठमधून आपण पाहिलं जो एक अप्रतिम लॉंग ऑफला षटकार खेळला, त्याचा आत्मविश्वास दुगुणित झाला होता. परंतु तदनंतर जर आपण पाहिलं तो बाद झाला. आता सुरेश आले जे प्रमुख गोलंदाज आहेत साडगावचे. पहिलाच बॉल बिग हिट केलाय, चेंडू उंच हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूरवरती राहतील. एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केलाय. पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल 32 या धावसंख्येवर. थर्टी ऑन द बोर्ड, 32 ऑन द बोर्ड. 32 धावा धावफलकावर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. सध्याच्या घडीला सुरेश यांना आपण पाहतोय. इथे टाकलेला हा चेंडू, ही ताकद आहे सुरेशची. परफेक्ट यॉर्कर साठी तो जाणला जातो. चांगला चेंडू त्याने हाताळला. कमबॅक आपल्या टीमला मैदानामध्ये करून देतोय. गरज होती सचिन पडवळ मलिंगाची मैदानामध्ये थांबण्याची मळेगावसाठी, परंतु आता तो बाद झालाय. सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी होती. युवराज स्ट्रायकर इनवर आहेत, नॉन स्ट्रायकर इनवर निखिल आहेत. 32 धावा. सुरेश गोलंदाजी मार्कवर तयार होतील. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. व्हेरी गुड बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजीचा नजराना पेश करत असताना गोलंदाज पाहायला मिळत आहेत. या प्रकारचे चेंडू टाकल्यानंतर खास करून तुमचा आत्मविश्वास आहे तो वाढला जाणार, त्यात शंकाच नाही. ज्या प्रकारची गोलंदाजी सध्याच्या घडीला होती, गोलंदाज आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर. सुरेश यांना कित्येक वर्ष साडगावचं नाव त्यांनी मोठं केलेलं, त्यांच्या खांद्यावर जिम्मेदारी आहे. समोर हार्ड हिटर युवराज त्यांना उभं करून ठेवलंय. अजून एक चांगला चेंडू, परंतु तिथे क्षेत्ररक्षण खराब झालंय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, येतोय चौका. डीजे धाबलकबर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहता 36 धावा. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल याही बॉलवर येताना पाहायला मिळते. अनेक जाणकार क्रीडा रसिक जे मात्र उपस्थित होत आहेत, तरुण अनेक उपस्थित आहेत, ज्येष्ठ मंडळी देखील उपस्थित होत आहेत. सर्वांचंच सहर्ष स्वागत आहे या मानाच्या करंडकामध्ये. खास करून या क्रीडा स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण करत असताना सातत्यानं भरपूर सारी मेहनत प्रत्येक आमच्या आयोजकांना घेतली. प्रत्येकाचंच कौतुक व्हायला पाहिजे. आयोजन करणं एवढं सोपं नसतं, परंतु ते करून दाखवलंय. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला. इथे टाकलेला बॉल विकेट केलाय, चेंडू उंच हवेत. विकेटच्या शोधात होते सुरेश, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. पुन्हा एकदा 2 धावा या बॉलवर येतील निखिल यांच्या बॅटमधून. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 39 या धावफलकावर. षटक क्रमांक इथे कंप्लीट होताना पाहायला मिळेल. ते आता तिसरं 9 धावांचं षटक पाहिलं आपण सुरेशचं. अप्रतिम गोलंदाजी सुरेश यांची पाहायला मिळाली. 3 षटकांचा खेळ समाप्त. 39 संधी डीजेला.
अप्रतिम संगीत, अनेक स्टार खेळाडू आहेत त्यांचं संगीत सातत्यानं आमचे डीजे मयूर वाजवत आहेत. मयूरचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. दिवसभर भरपूर चांगला आवाज त्यांच्या माध्यमातून क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचतोय. त्यांचंही कौतुक. धावपलकावर धावसंख्या 39 धावा ज्या मात्र धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर आपल्याला पाहायला मिळेल. वेल बोल्ड चांगला चेंडू जो मात्र हतळलाय. कौतुक व्हायला पाहिजे ज्या प्रकारची गोलंदाजी सध्याच्या घडीला. धनाजी अंतिम षटकामध्ये आलेत. धनाजीची गोलंदाजी फार महत्वाची राहील. या षटकामध्ये त्याची कामगिरी कशी होते ते आपल्याला पाहायचंय. महत्वाचा सामना मैदानाच्या आत. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला अजून एक चांगला चेंडू. शेवटच्या षटकात सामन्याने रंग बदलायला सुरुवात केली. सुरेशने ज्या प्रकारची गोलंदाजी केली असं वाटत होतं की धावफलक कुठेतरी 60-65 वर जाईल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने डीआरएस बॅटिंग करणाऱ्या टीमने डीआरएस घेतलेला आहे व्हाईट बॉल साठी. इट्स फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. वेल बोल्ट. धावपलकावर धावसंख्या बॅटिंग करणाऱ्या टीमला आता रिव्ह्यू मिळणार नाही. ओके सर. एक रिव्ह्यू ठेवलेला आहे आपण डीआरएस. त्याचा तुम्ही वापर करू शकता. सक्सेस झाल्यानंतर किती वेळा घ्या. इथे राखलेला हा चेंडू टॉपेज. तिथे क्षेत्ररक्षक आहे. कॅच ड्रॉप. एक धाव जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल आता 40 या धावपलकावर. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. निखिलच्या बॅटमधून एखादा षटकार एखादा चौकार आला सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करताना पाहायला मिळेल. कारण सायंकाळचं सत्र म्हटलं की चेस करणं थोडंसं अवघड होताना सातत्यानं आपण पाहतो या मैदानावर. अनेक मैदानावर या गोष्टी घडतात. 40 तर बनवलेल्या आहेत. 3 बॉल मध्ये फिनिश कशी होती ते पाहायचं आहे. धनाजी तयार आहेत. इथे फुलटॉस बिग हिट केला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. बॉल ट्रॅव्हलिंग व्हायला थोडासा प्रॉब्लेम येतोय परंतु काय घडतंय मित्रांनो मैदानाच्या आत सातत्यानं कॅच सुटतायत. एक मोठ्या खेळाडूकडून झालेली चुकी. जगदीश यांनी सोडलेला हा झेल. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण आहे क्रिकेटचं. आणि तुम्ही एखाद्याला क्रिकेटमध्ये जर जीवनदान देणार असाल तर तो त्याचा फायदा घेतल्याशिवाय राहत नाही. 2 धाबा येतील. संघाची धावसंख्या धावपलकावर 42. पुनश्च एकदा आयोजक कमिटीचा मनापासून आभार. या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी जी मात्र दिली. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. 42 धावा. फुलटॉस बॉल. तिथे क्षेत्ररक्षक और रनआउटची संधी आहे. एक धाव इथे आपल्याला पाहायला मिळेल. बुनबुन से बनता है सागर. एक धाव महत्वाची. तुम्ही यासाठी अट्टहास करा. एक धाव बनवा. पुढील टीम साठी एका धावेचं महत्व आता नवीन सांगायची गरज नाही. खास करून टीम मळेगावला. कारण या अगोदर सामना त्यांनी कंपल्सरी चेस असल्यामुळे जिंकला. त्यामुळे एक धाव फार महत्वाची. धावपलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 43. 4 फलंदाज बाद आहेत. शेवटचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. षटक फार महत्वाचं. शेवटचा चेंडू फिनिश कुणाच्या बाजूने. इथे टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केलाय का. हो दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तिथे रनआउट. धावपलकावर धावसंख्या 44. विजयासाठी बनवायच्यात 45. 4 बाद 44 झाल्यात. बनवायच्यात 45 धावांचं टार्गेट. आणि त्या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल या स्पर्धेचे मुख्य समालोचक पुन्हा एकदा सोमनाथ खाडे सर यांच्याकडे आपण जाऊयात.
चला मळेगाव संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. मळेगाव टीम आपण फिल्डिंग लगेचच सजवून घ्यायची आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच निखिलजी ठोंबरे सर. आज आपल्यासोबत समालोचन कक्षामधनं आपण आवाज ऐकताय. सकाळच्या सत्रापासून खूप सुंदर साथ त्यांची आम्हाला लाभतीये. मनापासून धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. स्वर्गीय विठ्ठलराव खाडे स्मृती चषक 2025चा हा रणसंग्राम आणि या रणसंग्रामाचा आजचा हा चौथा दिवस या ठिकाणी पार पडतोय. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात डामडौलामध्ये पार पडत असणारा हा सोहळा तरुणांचे आधारस्तंभ या संपूर्ण परिसराचं ठाणे जिल्ह्याचं युवा नेतृत्व श्रेयसदादा वेखंडे यांच्या सुपीक संकल्पनेतून आणि ओवी स्पोर्ट्स बिरवाडी ग्रामस्थ मंडळ बिरवाडी यांच्या संयुक्त विद्यमानानं हा सोहळा आपण एन्जॉय करतोय. क्रिकेटची महापंढरी अर्थातच बिरवाडी या मैदानावरती रंगलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम. क्वालिफायरची मॅच आहे. 45 धावा बनवायच्या आहेत. सचिन पडवळ गोलंदाजीसाठी येतोय. मलिंगासाठी सरीवचा स्टार खेळाडू अक्षय पानसरे याच्याकडनं हॅट्रिकसाठी 3333 रुपयाचं पारितोषिक तथा सचिन विषय जर बॅटिंगला आले त्यांच्याकडनं जर 3 षटकार आले तर त्यांच्यासाठी सुद्धा अक्षयकडनं 3333 रुपयाचं पारितोषिक. गेम ऑन मलिंगा. पहिलाच बॉल. खोलवर टप्पा ऑन साइडला खेळतायत. वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर त्या ठिकाणी आहे. पकडफेक करतोय. एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. 45चं टार्गेट ठेवलंय. टार्गेटचा पाठलाग करत असताना आजूबाजूच्या गावातील 2 टीम साडगाव आणि मळेगाव कशा पद्धतीचा क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पेश होईल हे आपल्याला पाहायचंय. अतिशय दर्जेदार ही स्पर्धा. अर्थातच रमेश स्पोर्ट्स साडगाव संघाला बनवायच्या आहेत 45 धाबा. एका ट्रॉफीवरती नाव कोरायचंय या अनुषंगानं चाललेला हा रणसंग्राम. यावेळेस फिरून मारलाय. फटका चांगला आहे. फिल्डर कोणी नाही. जबरदस्त फटका. गॅप सिलेक्शन. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या इनिंगचा पहिला दमदार चौकार. धन्यवाद. थँक्यू सो मच. चांगली मॅच तुम्हाला एन्जॉय करता येईल. अतिशय दर्जेदार हा सोहळा आपण पाहताय. ओवी स्पोर्ट्स बिरबाडी अर्थातच ज्यांच्या मुलीच्या नावानं हा संघ मैदानात खेळताना आपल्याला पाहायला मिळतो मनीषदादा खाडे आणि त्यांच्या संपूर्ण आयोजन समितीचं मनापासून कौतुक आपण करूयात. प्रतीकदादा खाडे, ललित खाडे, त्याचबरोबर एका व्यक्तिमत्वाचं आवर्जून उल्लेख आपण करूयात. दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस मनोजदादा वेखंडे. आपलं सुद्धा मनापासून आम्ही कौतुक करतोय. जबरदस्त आयोजन नियोजन आणि चर्चा होत राहील. दरम्यान एक जबरदस्त फटका आलाय. 2 फिल्डर पाठलाग करतील. कबरला बीट करत चेंडू दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर रवाना. चौकार. दोनही संघांना भगवानदादा बांगर यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्याचबरोबर ओवी स्पोर्ट्स बिरवाडीच्या दमदार आयोजनासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. भगवानजी बांगर आपलं मनापासून स्वागत आहे. संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये भरपूर सारे लाडके व्ह्यूअर्स आमच्या UTC लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला जोडले गेलेत. शैलेशजी भोईर सरांची ही वाहिनी कार्यरत आहे. अतिशय सुंदर लाईव्ह कव्हरेज तुम्ही पाहताय. अगदी मैदानाच्या आतमध्ये छोटीशी सुई जरी तुमची हरवली तरी सुद्धा शोधून देईल असा त्यांचा कॅमेरा वर्क तुम्ही पाहताय. दर्जेदार आयोजन. त्याचबरोबर आमचे दोन्ही स्कोरर मित्र नयन आणि विपुल या गाडेकर बंधूंचं कौतुक होईल इथे जगदीशचं, जो आज मैदानामध्ये मात्र बॅट तळपतीये. जबरदस्त कव्हर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. जे 45 धावांचं टार्गेट आहे. टार्गेटचा पाठलाग करत असताना हा
खेळ आपण पाहताय. या षटकातील आलेला हा तिसरा चौकार जगदीश विशेच्या बॅटमधनं. 13 धावा बिनबाद. तानाजी दादा भेरे आणि समीर दादा भेरे यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी 1111 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. षटक क्रमांक पहिलं संपलंय. एक षटकाच्या अंती धावफलकावरती आहेत त्यात 14 धावा. 14 ऑन द बोर्ड. चला जास्त वेळ आपण घेऊ नका. आपल्याला मॅच लख प्रकाशात कंप्लीट करायची आहे. काळजी घ्या, कुठल्याही संघावरती बॅड लाईटचा अन्याय व्हायला नको या अनुषंगानं आपण सर्वांनी काळजी घ्या. सकाळच्या 17 पासून आपण पाहताय अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चाललेली ही टुर्नामेंट. जबरदस्त खेळ. आज वार पलटवार तुम्ही पाहिले. चांगला खेळ राहिला मळेगाव टीमचा. त्याचबरोबर साटगाव संघानं सुद्धा मनं जिंकली आहेत. या मॅच मध्ये जिंकायचंय आणि चमचम त्या ट्रॉफीवरती नक्कीच आपलं नाव कोरायचंय. विजयाचा झेंडा आजच्या या संध्याकाळच्या वातावरणामध्ये मैदानात गाडायचा आहे. या अनुषंगानं चाललेली मॅच. चला स्पीडअप करा. मळेगाव टीम आपण अतिरिक्त वेळ मित्रांनो घेऊ नका. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 14 धावा स्कोर कार्ड वरती. निश्चितच युवराज येतोय गोलंदाजीसाठी. 18 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 31 धावा मैदानात बनवाव्या लागतील. सामना जर जिंकायचा असेल तर रमेश स्पोर्ट्स साटगाव या टीमला. यावेळेस ओव्हर पिच खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड देन डिस्पॅच. जबरदस्त फटका. मायटी ब्लो षटकार. धनाजीच्या बॅटमधनं आलेला हा षटकार विजयाच्या दिशेनं आगेकूच करण्याची कामगिरी. या षटकाराच्या मदतीने आपण पाहताय धावफलक 20 या आकड्यावरती. धनाजी इथे पहा चांगला चेंडू टाकलाय. विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना निर्धाव येतोय. लगेचच कमबॅक केलं. मळेगाव संघाकडे तुम्ही पाहताय गोलंदाजी अटॅक अतिशय दर्जेदार. युवा खेळाडूंना भरपूर चांगलं प्रशिक्षण आणि भरपूर मोटिवेट करत असताना सचिन पडवळ क्रिकेटच्या मैदानावरचं चालतं बोलतं विद्यापीठ म्हणून संबोधलं तरी वावगं ठरणार नाही अशा पद्धतीचा खेळ. यावेळेस मिस टायमिंग. चेंडू हवेत. झेलची सुवर्ण संधी येते. मात्र दैव बलवत्तर आहेत. भाग्य भी बहादूर का साथ देती है अशा पद्धतीने आपण पाहताय जीवनदान मिळतंय. इथं आपल्याला पाहायला मिळतंय 2 धावा येत आहेत. बॅटिंग करत असताना धनाजी आणि जगदीश ही जोडी सलामीची जोडी अबाधित खेळतायत. नॉट आउट 21. 21 धावा बिनबाद बनवल्यात. 45चं टार्गेट आहे. टार्गेटचा जर आपण विचार केला क्वालिफायरच्या मॅचच्या हिशोबाने जर आपण गेलो तर नक्कीच एक फायटिंग टोटल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. बिनबाद 21, 45चं टार्गेट. गोलंदाज युवराज राईट अमोर द विकेट. धनाजीसाठी शॉर्ट पिच चेंडू बॉडी लाईन हुक केलंय. फिल्डर जागेवरती तैनात. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपला. खेळ संपलाय. ट्विस्ट येत आहे आणि लागलेला हा पहिला धक्का रमेश स्पोर्ट्स साटगाव टीमला. धनाजी बाद. एकवीस. धावा आणि लागलेला हा धक्का टीम रमेश स्पोर्ट्स साटगाव या टीमला. संघर्ष पाहायला मिळेल. दोन्ही संघ ताकद लावताना पाहायला मिळतील. क्वालिफायरची मॅच आहे. मैदानावरती विजय मिळवायचा आहे. विजयाचा झेंडा गाडायचा आहे. आजची संध्याकाळ गाजवायची आहे. निश्चितच शहापूर तालुक्याच्या ठाणे जिल्ह्याच्या चौकामध्ये आज चर्चा होईल. आज की शाम किसके नाम. मैदानावरती कुठला संघ जिंकेल, कुठला संघ विजयाची ट्रॉफी हक्कानं आपल्या गावामध्ये घेऊन जाण्यासाठी तयार होईल यासाठी चाललेली ही मॅच. विकेट मिळवली आहे. ब्रेक थ्रू मिळाला. ही गरज होती आणि ही गरज भागवली आहे गोलंदाज युवराजनं. बॉलर तयार. राईट अमोर द विकेट.
बॅटिंग करण्यासाठी हार्ड हिटर फलंदाज सचिन विषय मैदानात बॅट फिरवली आहे. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाही, निर्धाव येतोय आणि युवराजचा आत्मविश्वास इथून वाढलाय. एक गडी बाद 21 धावा. षटक क्रमांक दोनचा खेळ या ठिकाणी मार्गस्थ आहे. युवराज षटकातला पुढचा चेंडू. यावेळेस फटका चांगला आहे, लाजबाब बाहुबली तडाखा, आक्रमक प्रहार, चेंडू सीमा पार, षटकार. नक्कीच आपण पाहताय शेड्यूल प्रमाणे आपण थोडस उशिरानं आहोत. मित्रांनो, गायक कितीही चांगला असू द्यात, त्याला वादकांची चांगली साथ जर मिळाली नाही तर निश्चित गाणं सस्ताना तुम्हाला पाहायला मिळत नसतं. आपल्याला पाहायला मिळतो इथे इथे एक डॉट बॉल. निश्चित आपण पाहताय आलेला हा निर्धाव चेंडू आणि या डॉट बॉलच्या सांगतेनं पुन्हा एकदा कमबॅक केलंय महालक्ष्मी मळेगाव या टीमनं. 10 चेंडू आणि 14 धावा. 10 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण. बॅटिंग करत असताना तारणहार खेळाडू जगदीश स्ट्राइक वरती. इथे पुन्हा एकदा खोलवर टप्पा. अतिशय अप्रतिम गोलंदाजी. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नव्हता. गोलंदाज गोलंदाजी करतोय. आपण पाहताय दर्शन, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहू शकता. पहिल्याच बॉलवरती जिथं एक सिंगल यायला हवी होती तिथं चौकार आला आणि देवीदास दादा खाडे यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. इथे सुद्धा सुंदर चेंडू टाकतोय गुडलेन स्पॉट वरनं. अगदी कमी उंचीनं निघणारा हा चेंडू. जगदीश बॅटिंग करत असताना अंपायर डिसिजन, इट्स अ नो बॉल. कहाणी में ट्विस्ट. जो चेंडू डॉट यायला हवा होता त्या चेंडूवरती इथं पाहायला मिळतीये नो बॉलची मोहर. एक सिंगल येईल, धावफलकावरती जोडली जाईल. गोलंदाज गोलंदाजी करत असताना अगदी स्टंपच्या जवळून गोलंदाजी करतोय आणि त्याचा हात स्टंपला लागल्या कारणानं इथं पंचांनी नो बॉल दंडित केलंय. पहा, तुम्ही पाहू शकताय युटीसीचा कॅमेरा. एक एक क्षणचित्र अगदी सुंदररित्या टिपताना तुम्हाला पाहायला मिळतोय. नो बॉल आणि या चेंडूवरती कदाचित कहाणी में ट्विस्ट. सलगचे 3 डॉट यायला हवे होते, मात्र यावेळेस आपण पाहताय नो बॉलच्या सांगतेनंतर या चेंडूवरती आपण पाहू शकताय फ्री हिटचा इशारा असेल फलंदाजाला. गोलंदाज तयार. इथे पहा फुलटोज आहे, मिस टायमिंग. कव्हर स्वीपरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल कंप्लीट. दुसरा धाबेचा प्रयत्न करतायत. मानस होता मात्र धाडस झालं नाही. या अनुषंगाने आपण पाहताय एक सिंगल धाबेवरती संतुष्ट राहतायत 2 आघाडीचे फलंदाज. धाकड बॅट्समन मैदानात खेळतायत. जगदीश विषय जोपर्यंत मैदानात खेळतोय
तळ ठोकून बॅटिंग करतोय, अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजी सुंदर केली, त्यानंतर बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. आजचा दिवस गाजवलाय. दुसऱ्या बाजूने सचिन आक्रमक भूमिकेमध्ये, एक षटकार त्याच्या बॅटमधनं सुद्धा आलाय. स्ट्राइक वरती तयार. 8 बॉल 12. यावेळेस फटका खेचलाय, पुल केलाय, चेंडू हवेत, मिस टायमिंग. झेलची सुवर्ण संधी, मॅच जिवंत आहे. मळेगावकर मॅच सोडणार नाहीत. झेल टिपलाय, खेळ संपलाय. बिग फिश इन द ट्रॅप. सचिन विषय बॅक टू द पॅव्हेलियन. संघाच्या बाजूने झुकतोय, मात्र सचिन पडबळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. सर्व खेळाडूंना एकत्र केलं, टीम हडल घेतली, त्यानंतर निश्चितच एकमेकांना सांगतायत न जीतना जरूरी है न हारना जरूरी है, ये खेल है क्रिकेट का मेरे दोस्त, इसे अच्छी तरह खेलना जरूरी है. जबरदस्त खेळतायत. विकेट आली आहे. 7 बॉल 12. 7-12चं समीकरण या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं. बॅटिंग करत असताना परी वॉरियर शेरे, समोरून महालक्ष्मी मळेगाव. 7 बॉल 12चं समीकरण असताना हाच गोलंदाज गोलंदाजीसाठी दर्शन होता आणि त्यानं खऱ्या अर्थानं विजयाचं दर्शन महालक्ष्मी मळेगाव या टीमला दिलं होतं. जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा. वैभव आलाय बॅटिंग करण्यासाठी. जबरदस्त फटका खेळला, एक टप्पा खाल्ल्यानंतर अप्रतिमरित्या जबरदस्त प्रहार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर रवाना. चौकार. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीनं 37 धावा. 6 चेंडू आणि 8 ची गरज. चला फिल्डिंग लावून घ्या. महालक्ष्मी मळेगाव, आपण वेळेचा अपव्यय करू नका मित्रांनो. कालच्या दिवशी 5:30 वाजता बरोबर आपलं शेड्यूल पॅक करून आपण मोकळे झालो होतो. आज आपण थोडेसे उशिरानं आहोत, याची काळजी घ्या. 6 बॉल आणि 8 ची गरज. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. मॅच अजूनही जिवंत आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल, महालक्ष्मी मळेगाव संघानं 6 चेंडू 8 ची मॅच परी वॉरियर शेरे संघासोबत निश्चितच खेळत असताना डिपेंड केली होती. तोच गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती या अगोदरच्या मॅचचा आणि आजच्या दिवसाचा सुपरस्टार खेळाडू आहे. गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार होतोय. लेफ्ट आर्म हेमंत पडबळ. 6 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. सामना कोण जिंकेल, निश्चितच शेनवा विभागाला बिलॉंग करणाऱ्या या दोन टीम. एका बाजूला आपण पाहताय मळेगाव, दुसऱ्या बाजूला साटगाव. 6 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. कहाणी अजूनही बाकी आहे. आपण कुठेही जाऊ नका, जोडले रहा. संध्याकाळच्या सत्रात UTC लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला जोडले गेलेल्या सर्व प्रेक्षक राजाचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. पहिलाच बॉल, बॅटची एज, लक फॅक्टर ऑन. फिल्डर पाठलाग करतायत. चेंडू अडवण्यात यश मिळेल का? आउटफील्ड फास्ट आहे, मात्र निश्चित नशिबाची साथ मिळते साटगावकरांना. चेंडू दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आज चर्चा होईल साटगाव गावामध्ये. निश्चितच नशिबाची साथ मिळतीये. ज्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव यायला नको होती, तिथे 4 मिळतायत. आता इथून समीकरण पहा. 5 बॉल आणि 4 ची गरज. दोन धावा पूर्ण होत आहेत. 4 चेंडू आणि 2चं समीकरण. आजची दिवसाची जबरदस्त खेळी आपण पाहताय. बॅट्समन जगदीशच्या बॅटमधनं अद्यापर्यंत तो अबाधित खेळतोय. 12 चेंडू आणि 23 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. 4 चेंडू आणि 2 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. स्लॉकशिपचा नजराणा पेश केलाय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील आणि निश्चितच दुसरी धाव पूर्ण होईल का हा प्रश्न आहे. आणि ही विजयी धाव या ठिकाणी कंप्लीट करतायत. आजच्या दिवसावरती मोहर राहिली आहे. रमेश स्पोर्ट्स साटगाव संघ आजच्या दिवसाचा विनर.
जबरदस्त खेळ राहिला महालक्ष्मी मळेगाव टीमचा. आपलं सुद्धा कौतुक. त्याचबरोबर आजचा दिवस गाजवलाय रमेश स्पोर्ट्स साडगाव या टीमनं. वेल प्लेड बॉयज. आणि या महत्वाच्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली. अष्टपैलू प्रात्यक्षिक ज्यानं घडवलं, आजचा दिवस गाजवलाय. मॅन फ्रॉम रमेश स्पोर्ट्स साडगाव जगदीश विषे ठरला या सामन्याचा मॅन